आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हे माझं 11वं भावपुष्प माऊलीच्या हरिपाठामधील 4थ्या अभंगावर मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, बळे बिन शक्ती बोलू नये. कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत सिन शिवाया. सायासे करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई या तिन्ही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत, परत या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, बळे बिन शक्ती बोलू नये. कारण माऊलीचे जे हरिपाठामधले अभंग आहेत हे 28 रत्न आहेत. कारण 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याची बेरीज 28 होते. तसे हे 28 रत्न आपल्या जीवनामध्ये आहेत. म्हणून माऊलीच्या हरिपाठामधल्या एकेका शब्दाला महत्त्व आहे. म्हणून माऊलींनी सुरुवातच केली भावे बिन भक्ती. कारण भाव हा वेगळा शब्द आहे. भाव हा संस्कृत शब्द आहे. म्हणून भावे बिन भक्ती असा शब्द माऊलीने वापरला. त्याचा अर्थ कसा होतो, वेगळाच होतो. आता भाव म्हणलं की शास्त्रानं 8 प्रकारचे भाव सांगितलेले आहेत. मग माऊलीने त्याच्यामधला भाव वापरलेला आहे का, भावे बिन भक्ती म्हटलेत. म्हणून तो त्याचा अर्थ भिन्न आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून आता भाव म्हटलं तर आईसाहेबाचाही भाव वेगळा आहे. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. जगद्गुरु तुकोबारायचा आहे भाव त्याने त्यांच्या जीवनामध्ये वापरलेला तो वेगळा आहे. वनपटन भाव म्हणतात. किंवा महाराज म्हणतात, तुका म्हणे एक भावचे कारण, भातसे आन विठोबाची आन घेऊन सांगतात. आणि इथं माऊलीने भावे बिन भक्ती म्हटले. आता भावे बिन भक्ती आणि भक्ती बिन मुक्ती, बळे बिन शक्ती बोलू नये. म्हणजे तो भाव वेगळाच असला पाहिजे. कारण शास्त्राने अनेक प्रकारचे भाव सांगितलेले आहेत. आता ईश्वराच्या प्राप्तीसाठी सतत आपल्या जीवनामध्ये जाणीव असणे त्यालाही भाव म्हणतात. किंवा ईश्वराला जाणून घेण्याची तीव्र तळमळ आपल्या मनाची, बुद्धीची असणे त्यालाही भाव म्हणतात. ईश्वराप्रती अप्रतिम प्रेम ज्याच्या जीवनामध्ये आहे त्यालाही भाव म्हणतात. पण इथं माऊलीने नुसता भाव शब्द वापरलेला नाही. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, बळे बिन शक्ती बोलू नये. ह्याचा नेमका अर्थ काय होतो. कारण माऊलीची भाषा उच्च कोटीची भाषा आहे म्हणून माऊली म्हणतात, आता भक्ती अभक्ती झाली ताट एक पाती, कर्म कर्माची आवाती मालवूनिया. कारण माऊली सांगतात, आता कर्माची वात माझ्या जीवनामध्ये मालवून गेलेली आहे. म्हणजे शांत झालेली आहे. म्हणजे माऊलीच्या जीवनामध्ये कर्म शिल्लक राहिले नाहीत. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कर्म शिल्लक जर राहिलं तर आपल्याला जन्म मरणाच्या बंधनामध्ये अडकावं लागतं. कर्म शिल्लक नाही. ज्याच्या जीवनामध्ये कर्म शिल्लक नाही म्हणून माऊली म्हणतात, भावे बिन भक्ती. ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्याला भक्ती करायची आहे तर आधी कर्म जे आहे आपलं ते शिल्लक न राहिलं पाहिजे. कारण त्या कर्म शिल्लक राहिल्यानंतर ते कर्म भोगावं लागतं. म्हणून हे कर्म आपल्या जीवनामध्ये भोगून तरी म्हणजे संपवावं लागतं. किंवा त्या कर्म पुण्यानं तरी त्या कर्माचा आपल्या जीवनामध्ये नाश करावा लागतो. म्हणून कर्म शिल्लक राहिल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये भक्ती होऊ शकत नाही. म्हणून माऊली म्हणतात, आता भक्ती अभक्ती झाले ताट एक पाती, कर्म कर्माची आवाती मालवूनिया. कारण कर्म शिल्लक न राहिल्यामुळं कर्माची ज्योत आता शांत झालेली आहे.
मग शांत झालेल्या मनुष्याच्या जीवनामध्ये मग त्या भगवंताच्या भक्तीशिवाय दुसरं काय चालू राहणार आहे. आता माऊली हे अमृत अनुभवामध्ये म्हणतात. आता सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये माऊली काय म्हणतात ते पाहू आपण. मनोने ब्रह्मतेची कर्म आयसे बोधाले जयासम तया कर्तव्य ते नैष्कर्म धनुर्धरा. माऊली म्हणतात कर्म हेच ब्रह्म आहे. अशी ज्याच्या मनाची ज्याच्या बुद्धीची एकरूपता झालेली असते किंवा असे उत्तम कर्म जो त्याच्या जीवनामध्ये करतो तोच ज्ञानी असतो. त्यानं मग त्याच्या जीवनामध्ये कोणतंही केलेलं कर्म त्याच्या जीवनामध्ये पुण्यकर्म होतं. त्याने केलेली त्याच्या जीवनामध्ये भक्ती होते. म्हणून भक्ती अभक्ती जी माऊली म्हणतात त्याच्या जीवनामध्ये अभक्ती राहतच नाही. त्यानं करील ती कर्म पुण्य होतं. त्यानं करील ती कर्म भगवंताला प्राप्त होतं. भगवंताचं कर्म होतं. त्यानं करील ते या जगामध्ये धर्म शास्त्र म्हणून संतांनी जे जे केलं ते आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं कारण धर्माचंच म्हणजे पालन केलं असं आपल्या जीवनामध्ये म्हणतो. कोणतंही कर्म माऊली भिंत चालवली आपल्या जीवनामध्ये आपण रेड्याच्या मुखावट वेद बोलिवला आपण त्याला काय म्हणतो कारण ते जे करतात त्यांच्या जीवनामध्ये ते उत्तम कर्म आणि तेच ज्ञान आहे आणि त्याच कर्म आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे. म्हणून आपण कर्म करतो कारण संसारामध्ये आपण कर्म करीत नाही असं नाही. कर्म करतो पण निष्काम कर्म करतो का आपल्या जीवनामध्ये. निष्काम कर्म आपल्या जीवनामध्ये कर्म करीत नाही. कर्मामध्ये आपली वासना असतेच. त्या वासनेमुळे आपल्या जीवनामध्ये काही फायदा होत नाही त्या कर्माचा. भजन कीर्तन सर्व करतो आपण देवाची पूजा सर्व करतो पण त्या कर्मामध्ये आपली वासना आहे. मग वासना जर शिल्लक असेल तर ते कर्म सत्कर्म होत नाही. ती भक्ती तुमच्या जीवनामध्ये शुद्ध भक्ती होत नाही. ती भक्ती राजस होईल तामस होईल पण शुद्ध भक्ती सात्विक भक्ती तुमच्या जीवनामध्ये होत नाही. म्हणून याच्याबद्दल तुकोबाराय तर अत्यंत कठोर बोलतात. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे भेद नाही नारायणा सर्वोत्तमा तुझ मज आम्ही तुझे नेनो कोणा हेची मन साक्षे तुका म्हणे जगन्नाथ हे अन्यता नव्हे की. कारण जगद्गुरु तुकोबाराय किती स्पष्ट बोलतात. कारण आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो आपला भाव खरा आहे किंवा नाही हे म्हणा. कारण आपले जी मनालाच विचार आपल्या जीवनामध्ये आपलं जे चेतन मन आहे आणि अचेतन मन आहे. चेतन मन कसं आहे ते भगवंताच्या जवळ असणारं चेतन मन आहे आणि अचेतन म्हणजे बाहेर बी फिरतं आणि आत बी त्याच्या जीवनामध्ये ते फिरत राहतं. त्याला अचेतन मन म्हणतात. म्हणून आपल्याला दोन मन म्हणतो आपल्या जीवनामध्ये. एक मन खोटं बोलतं. आपण एखादं जर वाईट कर्म केलं तर आपलं आतून जे बोलणारं मन आहे ते म्हणतं तू चुकीचं केलास. आपण एखाद्याचे 10 रुपये बुडविले किंवा एखाद्याला धोका दिला तर आपलं मन सांगतं की तू चुकीचं केलास. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्तीही करीत असतो. माझी भक्ती खरी आहे किंवा माझी भक्ती खोटी आहे. आतून सांगते ही तुझं ढोंग आहे. हे ढोंग बंद कर असं जाहीर सांगतं. आमच्यासारखा जरी जगाला ज्ञान सांगत असेल जग आम्हाला हातावर घेऊन नाचत असेल पण आतून सांगते ही काय सोंग लावलास तुझ्या जीवनामध्ये. आम्हालाच आमच्या जीवनामध्ये स्वस्वरूपाची ओळख नाही भगवंताची प्राप्ती नाही आणि आमच्या जीवनामध्ये जगाला ज्ञान सांगतो. मग हे मन सांगतं आपल्याला साक्षी देतं की बाबा काय लावलास हे पैशासाठी तुझ्या जीवनामध्ये करतोस म्हणून हे मन साक्षी देतं. दुसऱ्याच्या साक्षीची आपल्या जीवनामध्ये गरज नाही. म्हणून आपला भाव कसा आहे आपली भक्ती कशी आहे हे दुसऱ्याला विचारूच नका. आपल्या मधून जर साक्ष देत असेल तुझी भक्ती खरी नाही तुझा भाव खरा नाही तर त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. भक्तीमधून सांगायला बाबा ही भक्ती खरी नाही तुझ्या जीवनामध्ये ही खोटी भक्ती आहे हे मधून जर सांगायल्यानंतर ती मान्य करा.
जगाचं मान्य करू नका, पण तुमचं मन जे साक्षी देतं त्या मनाचं तुमच्या जीवनामध्ये ऐका. त्यावेळेसच तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची खरी भक्ती, कारण तुम्हाला खऱ्या भक्तीकडं तुम्ही वळले जाताल. कारण भगवंताची भक्ती करण्यासाठी लोकाला धोका देण्याची गरज नाही, आपण आपल्यालाच धोका देतो. आपलं मन सांगतं, आपली बुद्धी सांगते, आणि भगवंत काही दुसरीकडं नाही, आपल्या आत असणारा जो आत्माराम आहे त्यालाच आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे, त्यालाच आपल्या जीवनामध्ये बोलायचं आहे. म्हणून त्याच्याप्रती आपला भाव, आपली भक्ती असली पाहिजे. म्हणून माऊली सांगतात की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कारण ही करण्यासाठी बळ लागतं, शक्ती लागते. कारण मनाला जिंकायचं आहे, इंद्रियाला जिंकायचं आहे, हे सहज नाही, हे सहज होणारी गोष्ट नाही. याच्यामध्ये आपला आत्मविश्वास लागतो, दृढ तुमची श्रद्धा लागते, दृढ भाव लागतो. म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला, आईसाहेब म्हणतात भाव शुद्ध झाला पाहिजे, मन तुमच्या जीवनामध्ये निर्मळ झालं पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये कर्म शिल्लक न राहिलं पाहिजे. कारण कर्माची वात मावळून गेली पाहिजे, शांत झालं पाहिजे, तुमची वृत्ती शांत झाली पाहिजे. असं माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिवाया. आता प्रत्येक मनुष्याचं दैवत कोण आहे? आपलं दैवत आपण म्हणतो हे कुळदैवत झालं, पण आपलं खरं दैवत कोण आहे? प्रत्येकाचा आपला जो आत्माराम आहे तोच आपलं दैवत आहे, आणि त्यालाच आपल्या जीवनामध्ये प्रसन्न करून घ्यावं लागतं. तुम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायला, आळंदीच्या जाऊन ज्ञानेश्वर महाराजाला प्रसन्न करायला. कारण आज 700 वर्ष झालं माऊलीच्या ठिकाणी, तिथं मी माफी मागून बोलतो, किती सप्ताह चालू आहे, किती अन्नदान आहे, किती लोक तिथं आज आहेत. मग प्रसन्न झाला का तुम्हाला? तो माऊली तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भेटले का? का भेटले नाहीत हे तर तुमच्या जीवनामध्ये कधी चिंतन केलं का? चिंतन केलंच नाही. कारण का आपल्या जीवनामध्ये कैसे दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनिसी वाया. कारण आपल्याला आपलं दैवत कोण आहे? आपला आत्माराम दैवत आहे, ते आपल्या आत आहे, भगवंतही आपल्या आत आहे. म्हणून आपल्या आत्मारामाला प्रसन्न करावं लागतं, आणि ते त्वरित प्रसन्न होणारं दैवत आहे. उगार आहे निवांत शिवाया. कारण तुम्ही त्या आत्मारामाला तुमच्या जीवनामध्ये जर प्रसन्न करणार नाहीत, म्हणून तुम्ही पंढरपूरला जाताल, काशीला जाताल, बालाजीला जाताल, नाही त्या देवाला तुमच्या जीवनामध्ये जाताल, तिथं दान धर्म सर्व करताल तुमच्या जीवनामध्ये, आणि तुमच्या आत्मस्वरूपाला तुम्ही प्रसन्न करणार नाहीत, तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होणारच नाही. हा सिद्धांत आहे. जगद्गुरु तुकोबाराय ते सांगतात, माऊली ते सांगतात, भगवान शिवाच्या सूत्रामध्ये तेच सांगितलेलं आहे, प्रत्येक साधू संतांनी तेच सांगितलेलं आहे. पण उगार आहे निवांत शिवाय, आपण निवांत आपल्या जीवनामध्ये राहायला तयार आहोत का? तुम्ही काही जरी नाही केलं तरी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या तुमच्या स्वस्वरूपाची ओळख होईल. पण आपण काहीतरी करण्याच्या भानगडीमध्ये चुकीचं कर्म करतो, चुकीचं भजन, चुकीचं कीर्तन, चुकीची कथा, चुकीची पूजा, चुकीचं सर्व जर आपल्या जीवनामध्ये कर्म होत असेल, तर मग त्या कर्मानं काय होईल? आपल्या जीवनामध्ये सीनच येईल. म्हणून माऊली म्हणता, उगार आहे निवांत शिवाया. कारण तुम्ही विनाकारण जी खटाटोप तुमच्या जीवनामध्ये करायला आहात त्याच्यामध्ये सीनच येणार आहे असं माऊली. आणि त्याच्यामुळं तुम्ही जे केलेलं कर्म आहे ते वाया जाणार आहे, आणि त्या भगवंताची आत्मस्वरूपाचीही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्राप्ती होणार नाही असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात, सायाशी करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कवन्या गुणे. आता प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पत्नीसाठी, मुलासाठी, मुलीसाठी, घरासाठी, आई वडिलासाठी मोठा सायास करतो.
रात्रंदिवस सायास करतो, रात्रंदिवस त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत राहतो. पैसा पैसा पैसा, धन कमवायचं आहे, घर बांधायचे, शेत घ्यायचं आहे, मुलाला दुकान टाकून द्यायचं आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, मुलाला डॉक्टर करायचं आहे. ही खटाटोप आपल्या जीवनामध्ये मर्जीपर्यंत ही खटाटोप आपली संपतच नाही. म्हणून सायासानं आपल्या जीवनामध्ये आपण प्रपंच करतो. दिननिशी म्हणजे रात्रंदिवस त्या प्रपंचामध्ये आपण मग्न राहतो. मग हरीशी न भजसी कोण्या गुणी, हरीसाठी याच्यातला कारण संसारामध्ये तुम्ही समजा रात दिवस करीत असताल, कमीत कमी 2 तास तरी त्या भगवंत प्राप्तीसाठी, आपल्या स्वस्वरूपासाठी इथं मनुष्य त्याच्या जीवनामध्ये द्यायला तयार आहे का? तो द्यायला तयार नाही. म्हणून माऊली म्हणतात, सायासी करीसी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजसी कोण्या गुणी. का बरं तुझ्या जीवनामध्ये त्या हरीला भजत नाहीस? जर तुझ्या जीवनामध्ये त्या हरीचं भजन केला नाहीस, त्या आत्मस्वरूपाची तुझ्या जीवनामध्ये प्राप्ती केली नाहीस, तर त्याचे फळं तुझ्या जीवनामध्ये तुलाच भोगावं लागतील, असं माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव मने हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. आता ज्ञानदेव म्हणे हरी जप करेन. हरीचा अर्थ काय होतो? हरी म्हणजे सर्व समर्थ असणारा, सर्व शक्तिमान असणारा. आता सर्व शक्तिमान, सर्व समर्थ कोण आहे? कारण तो भगवंतच आहे. कारण तोच या जगाचा मालक आहे, तोच सर्व शक्तिमान आहे, तोच समर्थ आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये माऊली सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, मी माझ्या जीवनामध्ये त्याच हरीचा जप केलेला आहे. तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये त्याच हरीचा जप करा. जर तुम्हाला तुटेल धरणे प्रपंचाचे, तुम्हाला जर ह्या जन्म मरणाच्या बंधनामधून मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला जर या संसारामधून मुक्त व्हायचं असेल, तुम्हाला बार बार इथं जन्माला येणं मरणं, किती वेळा यावे, किती व्हावे फजित, ही फजिती आहे आपल्या जीवनामध्ये. ही फजिती जर आपल्याला करून घ्यायची नसेल तर त्या हरीचा जप करावा. ज्याला फजिती करून घ्यायची आहे त्यांनी त्याच्या जीवनामध्ये कसा जप, कुणाचा जप करायचा आहे, कसा जप करायचा आहे त्याची त्यांनी ठरवावा. म्हणून कारण हरिपाठ मी म्हटलं की हे 28 रत्न आहेत. म्हणून हे 4थं रत्न, कारण माऊलीचा हरिपाठमध्ये हे 4थं रत्न वरील, कारण शब्दरूपी भावपुष्प माझ्या बुद्धिमतेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे, कारण माऊलीच्या चरणी मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे. माझं आराध्य दैवत माऊली आहे, माझं सर्वस्वी माऊली आहे. म्हणून तोडकं मोडकं, कारण माझी काही योग्यता नाही, मी त्यांच्या पायाचा दास सेवक आहे, पण ते आई आहेत, कारण लेकराचा गुन्हा माफ करून घेतील. म्हणून त्यांच्या चरणी, ह्या 4ही भावंडाच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून, जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्याही चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम, बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.